नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. जी महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि व्हिडिओला संपवेल. ठीक आहे, खूपच महत्त्वाची बातमी आलेली आहे बाळांनो. तुमच्या 12वी बोर्डाच्या संबंधित बोर्ड परीक्षा तुमची रद्द होईल, पुढे ढकलली जाईल. सगळ्या गोष्टींबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, फक्त त्या आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर रुचिका घरटे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेले आहे बाळांनो. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचे बाळांनो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला बोर्डाचा, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा बाळांनो. ठीक आहे बाळांनो, डायरेक्ट न्यूज वरती आपण जाऊया. ठीक आहे, पुणेकर न्यूज मध्ये ही न्यूज आलेली आहे. ठीक आहे, खूप चांगलं जेन्युइन वृत्तपत्र आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या, पुण्याच्या, मुंबईच्या न्यूज सगळ्या व्यवस्थित कव्हर केलेल्या असतात. ठीक आहे, चला बघूया काय म्हटलंय याच्यात. होम पुणे महाराष्ट्र नॉन टीचिंग स्टाफ प्रोटेस्ट डिमांड. ठीक आहे, वॉन बोर्ड एक्झाम बॉयकॉट. ठीक आहे, त्यांच्या काही डिमांड आहेत टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफच्या. जर त्या कंप्लीट झाल्या नाही तर बोर्ड एक्झाम तुमची बॉयकॉट करणार आहेत ते. तर एवढं वाचल्याने आपल्याला समजत नाही. पुढे जाऊया, काय म्हटलेलं आहे. पुणे डिसेंबर 2028. ठीक आहे, टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ इन पुणे held a protest on Saturday, warning of boycott of class 10th and 12th. ठीक आहे, बोर्ड एक्झामिनेशन इफ देअर डिमांड्स आर नॉट मीट बाय द गव्हर्नमेंट. ठीक आहे, 10वी आणि 12वीची परीक्षा बॉयकॉट करणार आहेत, रद्द करणार आहेत, पुढे ढकलणार आहेत. ठीक आहे, बहिष्कार टाकणार आहेत जर त्यांची डिमांड कंप्लीट झाल्या नाही तर. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं बघूया, सगळं पूर्ण बघूया. द डिमांड इन्क्लूड्स ऍडिशनल वेजेस फॉर बोर्ड एक्झाम ड्युटीज. आता बोर्डाच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्यांच्यासाठी त्यांना एक्स्ट्रा वेजेस पाहिजे, एक्स्ट्रा पैसे पाहिजे बेसिकली. ही खरोखरच गोष्ट आहे बाळांनो. जे टीचर्स आहेत, मी पण एक टीचर आहे. ठीक आहे, या सगळ्या फिलिंग्सला कन्सिडर करू शकतो. खैर मी गव्हर्नमेंटमध्ये नाहीये है ना, पण मी या सगळ्या फिलिंग्सला कन्सिडर करू शकतो. टीचरांना एक जागेवरून दुसऱ्या जागेवर पाठवलं जातं. ठीक आहे, 15-15, 20-20 किलोमीटर पाठवलं जातं, पण त्यासाठी एक्स्ट्रा वेजेस नाही भेटत. सुपरविजन एवढं क्रॉसमध्ये केलं जातं तरी त्यांना एक्स्ट्रा वेजेस भेटत नाही. ठीक आहे, आता समजा खेड्या गावात तर खूपच 20-25 किलोमीटरचा फरक पडतो बाळांनो. ठीक आहे, त्यांना दुसरीकडे सुपरविजनला जावं लागतं, पण त्याच्या एक्स्ट्रा वेजेस भेटतात का? त्यांना नाही भेटत बाळांनो. ठीक आहे, एक्स्ट्रा पैसे भेटतात का? नाही भेटत. मग यासाठी त्यांची एक बेसिकली प्रोटेस्ट चालू आहे की या सगळ्या गोष्टींना आम्हाला एक्स्ट्रा वेजेस द्यावे किंवा सुपरविजन आहे ते चांगल्या पद्धतीने मॅनेज करावं. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे, रिएम्बर्समेंट फॉर द ट्रॅव्हल. जे आम्ही ट्रॅव्हल करतोय त्याच्यासाठी आम्हाला रिएम्बर्समेंट द्यावं, म्हणजे पैसे द्यावे बेसिकली. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींसाठी हे प्रोटेस्ट चालू आहेत बाळांनो. हे प्रोटेस्ट जर कंप्लीट झाले नाही तर आम्ही बोर्ड एक्झामसाठी ना सुपरविजन करणार, ना आम्ही बोर्ड एक्झामसाठी तिथं प्रेझेंट राहणार. ठीक आहे, सगळ्या पेपर सेटर, पेपर चेकर सगळ्यांचेच हे डिमांड आहेत बाळांनो. ठीक आहे, ना आम्ही पेपर चेक करणार, ना आम्ही पेपर सेट करणार. या सगळ्या डिमांड्स आता दिसून येत आहे इथून. ठीक आहे, बरं, याच्यावरती काय निर्णय, खरंच बोर्ड परीक्षा आपली रद्द होईल का, पुढे ढकलली जाईल का, त्याच्याविषयी आता आपण फायनल जाणून घेऊया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तिथूनच येतील बोर्डात. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात. मागच्या वर्षाची तुम्ही फीडबॅक बघू शकता, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे बाळांनो. ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरची एकदा फीडबॅक बघा. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात. असं आहे का बोर्ड मला सांगून देत? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक गोष्टीची अनालिसिस केली असते, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली असते. फॉर एक्झाम्पल स्टेट अँपियर सर्किट लॉ हा 12 वेळा प्रश्न आलेला आहे. 13 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे, म्हणून तो प्रश्न टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नावरती टीचरांनी खूप जास्त रिसर्च करून ती पूर्ण कोर्स तुमचा बनवला आहे बाळांनो. तेवढा कोर्स इनफ आहे. 90 ते 95 टक्केवारी विद्यार्थ्यांनी काढलेली आहे. तुम्ही पण काढणार. तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. शेवटच्या क्षणी तुम्हाला फक्त महत्वाच्या गोष्टी करायच्या असतात आणि त्याच महत्वाच्या गोष्टी आपण तिथे ठेवलेल्या आहेत. 30 ते 32 दिवस उरलेले आहेत फक्त परीक्षेसाठी. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता बघा इथं काय म्हटलेले, नो ऑफिशियल रिस्पॉन्स हॅज बीन इश्यूड बाय गव्हर्नमेंट सो फार. आतापर्यंत गव्हर्नमेंटने काही रिस्पॉन्स दिलेला नाही या गोष्टीवरती. आता मी तुम्हाला जनरली एक गोष्ट सांगतो बाळांनो, या फील्डमध्ये मी 8 वर्षापासून काम करतोय. ठीक आहे, 8 वर्षापैकी मी तुम्हाला सांगतो 5 वर्ष रेग्युलर हा प्रोटेस्ट चालतो म्हणजे चालतो. जेव्हा पण बोर्ड परीक्षा येते तेव्हा टीचर्स, नॉन टीचिंग स्टाफ किंवा टीचिंग स्टाफ प्रोटेस्ट करतं की आमचे वेजेस वाढवावे, आम्हाला रिएम्बर्समेंट द्यावं, आमचं सुपरविजन असं नकावं. या सगळ्या गोष्टींसाठी दरवर्षी गव्हर्नमेंट काही ना काही सेटलमेंट करत असतं. म्हणजेच यावेळी पण काही ना काही सेटलमेंट होईल आणि तुमची बोर्ड एक्झाम ही कॅन्सल होणार नाही किंवा पुढे ढकलली जाणार नाही. पण तुमची जी प्रॅक्टिकल एक्झाम असते बाळांनो त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात जर गव्हर्नमेंटने डिमांड्स लवकर मान्य केल्या नाही तर. पण अशी गोष्ट आतापर्यंत झालेली नाही. 8 वर्षापासून 5 ते 6 वेळा
मी सांगतोय या प्रोटेस्ट झालेल्या आहे. ठीक आहे, दरवर्षी गव्हर्नमेंट मान्य करतं. ठीक आहे, टीचरांच्या ज्या पण डिमांड्स असतात पूर्णपणे मान्य नाही करत, पण काही ना काही सेटलमेंट करून गोष्टी शांत होऊन जातात. आता ह्या न्यूजला इतकं पसरवलं जातंय बाळांनो, विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती घातली जाते की तुमची बोर्ड परीक्षा पोस्टपोन होणार आहे, तुमची बोर्ड परीक्षा एप्रिलमध्ये होईल, तुमची बोर्ड परीक्षा मे मध्ये होईल. ठीक आहे, अशा पद्धतीचे खूप व्हिडिओज मी बघितले युट्यूबवरती, आणि मला या टॉपिकवरती व्हिडिओ नव्हता बनवायचा बाळांनो. ठीक आहे, पण हे सगळे क्लॅरिफिकेशन तुमचे क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, आता तुमच्याकडे फक्त 30 ते 32 दिवस उरले बाळांनो, ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे, जी तुमची परीक्षा आहे तिच्याकडे जास्त लक्ष द्या बाळांनो. शेवटचा क्षण आहे. 95% जर तुमचं एम असेल बाळांनो, जर आत्तापासून अभ्यासाला लागले, शेवटचे 30-35 दिवस जेवढे उरलेले आहेत तेवढ्यामध्ये व्यवस्थित अभ्यास केला तर मी गॅरंटी देतो 0 पासून सुद्धा विद्यार्थी 95 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, पण आता जर तुम्ही अभ्यास केला नाही 95चं स्वप्न विसरून जा. ठीक आहे, आणि आता जे महत्वाचं आहे बाळांनो ते करा. ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये आपण महत्वाचेच प्रश्न टाकले जे सगळ्यात जास्त येण्याची शक्यता असते, सगळ्यात जास्त येतात. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. ठीक आहे, काही अडचण असली तुम्ही मला व्हॉट्सअपला नक्कीच विचारू शकता. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.